राज्यसेवा कंटिन्यू पास होतोय, पण सरळ सेवा मला एकही निघाली नाही. घरच्यांना सुद्धा अशी शंका वाटायला लागली किंवा रिलेटिव्ह बोलत होते की अरे तलाठी तरी हो. जे याच्या अगोदर पण माझे निकाल गेले, पण एवढं टेन्शन आलं नव्हतं, जे मला आता लॉकडाऊन नंतर खूप जाणवायला लागलं. जो तुमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, लिहून ठेवलं की मला 591 मार्क पडतील. काय नक्की मग त्याला आम्ही योगायोग म्हणायचं की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणायचं की तुमच्या आजपर्यंतच्या मेहनतीचा हा परिपाक? मुलं असं हवेत की म्हणजे मला 600 मार्क पडणार, पण ते कसे पडणार, कुठल्या विषयात किती पडणार ह्याचं कॅल्क्युलेशनच नाहीये. माझी बीएससी झाली तोपर्यंत मला एमपीएससी काय माहिती नव्हतं, किंवा म्हणतो ना आपण राष्ट्रपती आणि पंतप्रधान मधला फरक पण माहिती नव्हता. एमएससी करण्यापेक्षा तू एमपीएससी कर. कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत? आपण 10 पुस्तकं 10 वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचणे जास्त गरजेचं आहे या फील्डमध्ये. त्या पेपरमध्ये मला राज्यात सगळ्यात जास्त मार्क 76 मार्क आले डिस्क्रिप्टिव्ह. प्रिलिममध्ये मला मुलींपेक्षा पण कमी, म्हणजे मुलींचा कट ऑफ पण मी क्लिअर करणार नाही, हे मला क्लिअर झालं होतं. आणि मी त्यावेळेस 2 तास रडलो होतो. म्हणजे एवढ्या सगळ्या जर्नीमध्ये मी फर्स्ट टाइम रडलो असेल कंबाईनचे आन्सर केल्यानंतर. वडिलांचं वय खूप जास्त आहे, पाहुणे रावळे सगळे की अरे हा पुण्यात मजा करतोय, अभ्यास थोडीच करत असेल, याला तलाठी पण निघत नाही. जेव्हा प्रिलिमचा स्कोर खूप चांगला असतो आपला, तेव्हाच आपण मेन्सला पूर्ण डेडिकेशनने राहू शकतो. नाही तर मग आपल्या मनात विचार येतात कंबाईन करू का, हे करू का, ते करू का, आपण शिफ्ट होत राहतो कुठे ना कुठे.